अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मार्तंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। या युद्धाला कार्तिकेय आरंभ करणार नाही। पण देवा देवेंद्र, श्री मार्तंड भैरवांच्या मनातलं प्रयोजन तरी जाणून घ्यावं। हो प्रभू। कार्तिकेय जर या युद्धाला प्रारंभ करणार नसतील तर या युद्धाला प्रारंभ करणार तरी कोण? या युद्धाला आरंभ इंद्रदेव करतील। पण देवा देवेंद्र, तुमच्यावर आता मोठे दायित्व आहे। जशी आपली आज्ञा देवा। आपण माझ्यावर सोपवलेले दायित्व मी सर्वार्थाने पार पाडेन। कार्तिकेय, माझ्या ह्या घोषणेचा तुला क्रोध तर नाही ना आला? नाही देवा, ह्या युद्धात असं करण्यामागे तुमचं काहीतरी निराळ प्रयोजन आहे हे मला ठाऊक आहे। तुम्ही माझ्यावर नक्कीच निराळे दायित्व सोपवणार याची मला खात्री आहे। नमस्ते भगवान रुद्र भास्करामित तेजसे नमो भवाय देवाय रसयाम्बुमयात्मने शर्वाय क्षितिरूपाय नन्दीसुरभये नमः ईशाय वसवे सुभ्यं नमस्पर्शमयात्मने पशूनां पतये चैव पावकायति तेजसे भीमाय व्योमरूपाय शब्दमात्राय ते नमः। नारायण नारायण। तर भक्तजन हो, आता युद्धाला कोण प्रारंभ करणार याची उत्सुकता संपली होती। युद्धाला इंद्रदेव प्रारंभ करणार असे श्री मार्तंड भैरवांनी सांगितले आणि त्यानुसार देवांच्या शिबिरामध्ये तयारी सुरू झाली। प्रत्येक जण युद्धाच्या त्या पहिल्या दिवसासाठी सिद्ध होत होते। नारायण नारायण। देवसेनेच्या शिबिरात जणू एक नवीन ऊर्जाच संचारली होती।
सर्व देव आपापल्या सैन्यासह सिद्ध होत होते. डावपेच आखले जात होते. परंतु देवांच्या शिबिरात नेमके काय सुरू आहे हे दैत्यांना मात्र ठाऊक नव्हते. ते जाणून घेण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आता पुढे काय होणार या विचारात मणी आणि मल्ल होते. देवांनी इंद्रदेवासनी सांगितलं का त्या अगोदर जातील आणि युद्ध करतील. हे समज मला आज कळतं या. जर ह्या आख्यान नसतं तर या अगोदर काय काय झालं आहे हे मला कवा बी कळालंच नसतं. मला समज नीट समजून घ्या हो. कुणी सांगावं कधी काय घडल आणि मला मी कोण हाय हे ठाव पडल. बानू कुठं दिसेना. बानू कुठं गेली म्हणायची. या पोरीचं हे काय चाललं हाय काय बी कळणं झालंय. जाऊ दे ती काय बी सांगायची नाही. वस्तीवर असताना देव हातच खंडूगावड्याच्या रूपामध्ये येऊन बसायचं. बानूसंगे लगीन करता यावं म्हणून देव हात आलं. वस्तीवर राहिलं. आमच्याकडे चाकरी केली. काय काय करावं लागलं त्यासनी तवा. आणि हे समज ते काय बी न बोलता करत राहिलं. कशा पाय तर बानू संग लगीन व्हावं म्हणून. बानूचं आणि देवाचं लगीन झालं. बानू सासरी जेजुरीला गेली.
परत अशी माघारी आली. बघवत नाही आता तिच्याकडे. कुणा संग काय बी बोलत नाही, काय नाही. तिला ह्या समजाचा त्रास होतो आहे. माझी पोर म्हणून मी काय केलं तिच्यासाठी? काय बी नाही. त्यानं पहिलं सांगायला बघा. येतो 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 बोलला पण काय आलाच नाही. मला पण काय कळलं असं झालं बघा. पण कसे तो का आजा? अरे होय की रंगा. एकलाच आता काय करतोय काय कळत बघ. चल विचार. चल 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 चल. आजा अरे हात काय करतोय? काय नाही, बसलोय वाईच. आता आम्हासनी सांगतोय हे. तुला काय आता ओळखते होय भया? काय बाय झाला नाही तर तू हात निस्ता वाचला नसतास. काय झालंय आजा? आबा तुम्हाला तर समज ठाव आहे. तुमच्यापासनं काय बी लपलं नाही बघ. आबा अरे बानूसाठी जीव तुटतो र. मी बा म्हणून तिच्यासाठी काय बी केलं नाही बघ. असं नका बोलू साजा. अरे बा आहेस तिथं तू. अरे तू होतास म्हणून रानात जनावराला नाही गावली ती. किती मायेनं वाढवलंस तिला. मायेची माया दिलीस तू. हाताच्या फोडावाने तिला लहानाची मोठी केली. आम्ही बघितलंय समजाय. आणि त्याच माया पोरीला सासर सोडून माघारी यावं लागलं. आणि म्या नुसतं बघत बसलो र. आजा आता माझ्या परीस तुम्ही लय पावसाळ्या बघितल्यात. तर जेजुरीत काय झालं ही समजासनी ठाव आहेच की. पण आता आपण तरी काय करणार होतो रे? हेच आपण फक्त हातावर हात धरून बसलो आहे. ह्याचा त्रास होतोय बघ मला आता. अरे पर तो भेटला होतास की माणसा दिवसनी. अरे वय र. माया बानूचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून मी भेटलो होतो त्यांनी. तुम्ही जे मागता आहात ते मी तुम्हाला कसं देऊ? बानूच्या जागी जर मी असते तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या समोर त्यांचे प्रेमाचे खेळ चालले आणि तुम्ही ते होऊ दिलं. मी तुमच्यापासून तिला लांब ठेवत. माझ्यापासून दूर ठेवून काय उपयोग? तुम्ही तिला माझ्यापासून लाख दूर ठेवाल पण ती सतत समोर दिसल्यावर श्री खंडेरायांना कोण थांबवणार? पर तवा तुझं काय बी चाललं नाही त्यांच्यामोर. अरे त्यांचं तरी कुठं चुकलंय रे रंग्या? अरे तेच की कोणाचं बी काय बी चुकलं नाही बघा. पण हाय आहे असं आहे. आणि तूच आता असं बळ गेल्यागत बसून राहिलास तर पोरीनं काय करावं राज? ते बी हायच र. राबा माया बानूकडे बघवत नाही र. तिने आपलं मन असं कामात गुंतवून घेतलंय. कुणाशी काय बी बोलत नाही ती. अरे होय की आमासने काय दिसत नाही होय ती. पर आमासने बी काळजी आहे बानूची तुझी. मी आता बानूला म्हणलं काय बी लागलं तरी सांगत जा, आम्ही आहे की. अरे वय र.
पण आता मलाच काहीतरी करावं लागेल बघ. आजा एक सांगू? अरे सांग. ह्यो विषय असा विचार करून सुटायचा नाही बघ. त्या परीस जे चाललं आहे ते चांगलं चाललं आहे असं म्हणून ह्यो विषय कधी बी काढायचाच नाही. नाहीच तर काय करावं म्हणतोस आबा? नाहीतर तुझा जेजुरीला. जेजुरीला? अरे आबा काय बोलतोय तू? आजा जाण भेट देवासने माणसं देवीसने भेट. त्यासनी समज सांग. मला चूक झाली असेल तर पदरात त्या म्हणावं देवी. तर माझ्या पोरीशी असं वागू नका म्हणावं. जातो आजा. जेजुरीला? देवा, सृष्टीवर आलेल्या कोणत्याही संकटापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी त्रिमूर्ती तत्पर असतात याची सर्वांनाच कल्पना आहे. असे असताना देखील दैत्य सेनेविरुद्ध युद्धाचा प्रारंभ करण्यासाठी आपण माझी निवड केली. इतके महत्वाचे दायित्व आपण माझ्यावर सोपवले याचा मला सर्वथा आनंद आहे. इंद्रदेव, त्यावेळी तुमच्यावर जे दायित्व सोपवले होते ते तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल ह्याची कल्पना होतीच. नारायण नारायण. तर भक्तजन हो, या आख्यानातून खूप काही शिकण्यासारखे आहे. जसे आत्ताच पहा, सृष्टीवर आलेले संकट दूर करण्यासाठी त्रिमूर्ती त्यासाठी तत्पर असतानाही केवळ देवसेनेला धीर देण्यासाठी म्हणून आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी देवेंद्रांना या युद्धाचा प्रारंभ करायला सांगितले. भासा, काय झालं? तुम्ही जे प्रयोजन इंद्रदेवांवर सोपवले होते ते अगदी योग्य होते. पण काय? पण मला असे वाटते की श्री कार्तिकेय हे देवसेनेचे सेनापती होते. अजय योद्धा. त्यांच्या नेतृत्वाखाली देखील देवांनी दैत्यांचा पराभव केलाच असता. मग त्यांच्या हाती हे प्रयोजन का नाही सोपवले? असे केले असते तरी तुमचे प्रयोजन पूर्ण झाले असते. तुम्हाला हे पटत नसेल, पण मी केवळ माझे मत मानले. मुनिवर, पुन्हा आख्यानाला प्रारंभ करावा. म्हाळसा, मला या क्षणी शिबिरातील तो क्षण आठवतो आहे जेव्हा पार्वती देखील हेच मला सांगायला माझ्या शिबिरात आली होती. या युद्धाला आरंभ कार्तिकेयने करावा असं तिच्याही मनात असणार. पार्वती, तू अशी शांत शांत का आहेस? काही नाही. पार्वती, मी सर्वांसमक्ष युद्धाला आरंभ इंद्रदेव करतील हे तुला कदाचित आवडलेलं दिसत नाहीये. स्वामी, तुमच्या मनात नेमके काय चालले आहे हे मी जाणून घेण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी ते काही मला कळणार नाही. मात्र खरोखरच मला तुमचा निर्णय काही पटलेला नाही. स्वामी, कार्तिकेय हा देवसेनेचा सेनापती आहे. त्याला साक्षात श्री महादेवांकडून अर्थात तुमच्याकडूनच युद्धशास्त्राचे शिक्षण मिळाले आहे.
या संपूर्ण सृष्टीत त्याच्या इतका अजय्य योद्धा सापडणे मुश्किल. त्यांनी जर या युद्धाला प्रारंभ केला तर देवसेनेचा विजय हा निश्चित आहे. पार्वती, अगदी योग्य आहे. पण मग तरीही तुम्ही कार्तिकेयाला युद्धाला आरंभ करू नको असे सांगितलेत. होय. पण का स्वामी? पार्वती, हे युद्ध साधे युद्ध नव्हे. या युद्धात कार्तिकेयावर निराळे दायित्व असणार आहे. या युद्धात प्रत्येकाला महत्वाची भूमिका पूर्ण करावी लागणार आहे. पण असे नेमके घडणार तरी काय? ते सर्वांना योग्य वेळी कळेल.